नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शासन कर्जमाफी करणार का, की फक्त आश्वासनावरच थांबणार? चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये. पार्श्वभूमी: महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक वेळा शेतकरी कर्जमाफी जाहीर झाली, पण या वेळी परिस्थिती वेगळी आहे. शासनाकडे आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. शासनाची अधिकृत भूमिका: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या परवडणारी नाही. त्यामुळे सर्वांना एकत्रित कर्जमाफी देणे शक्य नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की शासनाचं वचन आम्ही पूर्ण करू, पण त्यात काही अटी व शर्ती लागू असतील. लक्षित कर्जमाफी: राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की फक्त खरंच गरजू आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल. यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे जी राज्यभर सर्वेक्षण करणार आहे. कोणत्या शेतकऱ्याला मदत द्यायची हे त्या सर्वेक्षणानंतर निश्चित होईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर सोडवला जाईल. म्हणजेच सार्वत्रिक कर्जमाफी नाही, पण टप्प्याटप्प्याने आणि फक्त पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होऊ शकते. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण कर्जमाफीची घोषणा नाही. फक्त गरजू शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत दिली जाणार आहे. खरं तर शेतकरी या निर्णयाची वाट पाहत आहेत आणि भविष्यातील अर्थसंकल्प व समितीचा अहवाल या सगळ्यावर पुढचा निर्णय अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी का, की फक्त गरजू शेतकऱ्यांनाच? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेल